आजचा व्हिडिओ हा तुम्ही व्यक्त होण्यासाठी किंवा तुम्ही कमेंट करावा या विषयावर ह्यासाठी आहे. म्हणजे मराठी चित्रपटांना जे शोज मिळत नाहीत किंवा कमी शो मिळतात, तर त्याचं एकमेव कारण म्हणजे थिएटर मालकच आहेत का, की त्याला अजून कोण जिम्मेदार आहे, ह्यासाठी हा व्हिडिओ आहे. माझ्या मते दोन बाजू आहेत, त्या दोन बाजू मी पुढे मांडेन. तर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे एक मराठी चित्रपट प्रेमी म्हणून कधी शोज नाही मिळाले मराठी चित्रपटाला तर आपला राग येतोच प्रत्येक प्रेक्षकांना. तर त्यामुळे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी माझं मत मांडतोय. सो मराठी चित्रपटांचं कलेक्शन सुद्धा जाणून घेऊ, 3 चित्रपटांचं, आणि त्याबद्दल पुढेही चर्चा करू. सो व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि खूप डीप चर्चा करायचा प्रयत्न करू शोज बाबतीत मराठी चित्रपटांचा. सो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुमची कमेंट सुद्धा नक्की सांगा. सो नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर मराठी चित्रपटांचं कलेक्शन्स हे खूप कमी चॅनल्सला सांगितले जातात, त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला व्हिडिओ आवडले तर लाईक करा. महत्वाचं म्हणजे हाईप करा व्हिडिओला, जेणेकरून सपोर्ट मिळतो खूप आणि व्हिडिओ पुढेही जाते आणि शेअर होते. सो मराठी चित्रपटांना शोज मिळत नाहीत किंवा कमी शोज मिळतात, ह्याचं एकमेव कारण थिएटर आहे का? तर माझ्या मते त्याला दोन बाजू आहेत. म्हणजे एक तर अशी की मराठी चित्रपट यांना जेन्युअनली शोज मिळत नाही, आणि दुसऱ्या बाजूला काही असेही मराठी चित्रपट आहेत ज्यांना पहिल्या दिवसापासून शो मिळतात. म्हणजे इथे तेच थिएटर मालक आहे जे शोज देत नाही, आणि इथे तेच थिएटर मालक आहे जिथे शोज पहिल्या दिवसापासून देतात. तर हे का असं का होतं? पहिले एक बाजू समजून घेऊ. माझ्या मते मराठी चित्रपट, आता समजा फॉर एक्झाम्पल मामाच्या गोव्याला जाऊया ह्या चित्रपटाबद्दल बोलूयात. आता हा चित्रपट आला कोणत्या चित्रपटासमोर, कोणत्या चित्रपटाशी क्लॅश झाला? तर स्पायडरमॅन हा चित्रपट तुम्ही विचार करा ना, की मोठा चित्रपट, त्याची वर्षानुवर्ष लोक वाट बघतात. मग तुम्ही त्याच्यासमोर क्लॅश कसा करणार? मग तुम्हाला शोज मिळणारच कसे? आता थिएटर मालक त्यांचा प्रॉफिट बघतात, त्यांच्यासाठी एक तो व्यवसाय, मग त्याला ते शोज देणारच ना. सो इथे चुकी ही त्या चित्रपटाच्या टीमची आहे. जे कोणी मराठी चित्रपट, एखादा मोठा बॉलिवूडचा किंवा हॉलिवूडचा चित्रपट येत असेल, हिंदी वगैरे, साऊथ वगैरे, तेव्हा आपला चित्रपट आणू नये. पुढचे काही थोडासा शिफ्ट केला पुढे, तर आता बघा ना, पुढच्या 2 आठवड्यात, म्हणजे निदान ह्या आणि 2 पुढच्या 1 आठवड्यात चित्रपटच नाहीये मराठीचा मोठा. सो इथे रिलीज केला असता तर कदाचित त्याला अजून बेनिफिट मिळालं असतं. त्यामुळे मराठी चित्रपटांसमोर कोण येतंय समोर हे खूप महत्वाचं. कोणता चित्रपट? तर इथे मला वाटतं त्या चित्रपटाच्या पूर्ण टीम, प्रोड्युसर, डिरेक्टर, जे कोणी डिस्ट्रीब्युटर असेल त्यांची चुकी आहे. आणखीन एक इथे थिएटर मालकाची सुद्धा चुकी असते. म्हणजे बरं का, महाराष्ट्रामध्ये तुमचं थिएटर आहे तर तुम्हाला मराठी चित्रपटांना एक शो द्यायचाच आहे. तर मग तुम्ही जर का पूर्ण स्पायडरमॅनला देत असाल तर मग ते चुकीचं आहे. त्यामुळे माझ्या मते इथे थिएटर मालकांची सुद्धा चुकी आहे. आणि ऍडव्हान्स बुकिंग होते तेव्हा आता असं सांगितलं जातं की एक इंटरव्ह्यू झाला आता मामाच्या गोव्याला जाऊया टीमचा, ज्यात अंकुश चौधरी असं सांगतायत की आमचा जो चित्रपट आहे मामाच्या गोव्याला जाऊया, त्याला 2 दिवसाआधी, म्हणजे आता शुक्रवारी रिलीज होणारा चित्रपट, बुधवारी त्याची ऍडव्हान्स बुकिंग ओपन केली. म्हणजे 2च दिवस मिळाले लोकांना तिकीट करायला अतिरिक्त. आणि इथे स्पायडरमॅनसाठी 20 दिवसाआधी ऍडव्हान्स बुकिंग ओपन केले. तर इथेही थिएटर मालकाची चूक आहे की निदान 1 हफ्ता आधी तरी मराठी चित्रपटांना द्यायला पाहिजे, म्हणजे शोज जास्त मिळतील. आणि ते जेन्युअनली म्हणून थोडेफार कमी शोज मिळतातच. पुढचं म्हणजे आता बघा, असाही एक चित्रपट आहे जो एक होतं माळीन आता चित्रपट आला. तसे छोटे छोटे चित्रपट जेव्हा येतात त्याच्यासमोर भूतम बयम चित्रपट आला. म्हणजे इथे त्याला टक्कर कोणाची घ्यायला लागली? मराठी चित्रपटाशी. म्हणजे मराठी चित्रपटामुळेच ह्या एक होता माळीनला शो कमी मिळाले. म्हणजे आता एक तो भूतम बयम हा मोठा चित्रपट आहे, त्यांनी जी स्टुडिओची बॅकिंग आहे त्याला, त्यामुळे भरपूर शोज मिळाले. पण मग एक होता माळीनला कमी शो मिळाले. इथे कोणाची चूक आहे? तर इथे एक होता माळीनच्या टीमची चूक आहे. कारण त्यांनी मोठा चित्रपट मराठीचा आहे तर त्यांनी पण पुढे ढकलायला पाहता थोडा चित्रपट, जेणेकरून त्यांना थोडे अजून शोज मिळाले असते. सो हे जे जेन्युअनली जे होतं की शोज मिळत नाही, तर अशी अनेक कारण आहे. फक्त थिएटर मालकच जिम्मेदार नाही आहेत ह्याला. आणि
फायनली एक महत्वाचं म्हणजे प्रेक्षक येणं गरजेचं आहे. तुमच्या कंटेंटमध्ये दम असेल तर प्रेक्षक येणारच, ऑटोमॅटिकली तुम्हाला शोज मिळणारच. आणि कधीच जर का मिळालं नाही तर ते एक जेन्युइन रिझन असू शकतं. आता दुसऱ्या बाजूला म्हणजे जे असं मी म्हटलं की दुसरी बाजू एक आहे, तर ती दुसरी बाजू अशी की फॉर एक्झाम्पल देऊळबंद 2 चित्रपट आला, त्या देऊळबंद 2 चित्रपटाला पहिल्या दिवसापासून शो मिळाले. म्हणजे हा चित्रपट गुरुवारी रिलीज झाला. सगळे चित्रपट कधी रिलीज होतात? शुक्रवारी. गुरुवारी रिलीज होऊन सुद्धा चित्रपटाला पहिल्या दिवशी 2,70,00,000 कलेक्शन होतं. म्हणजे सगळ्यात मोठे जे डिस्ट्रीब्युटर आहेत अनिल थड्डानी, त्यांनी सुद्धा सांगितलं की गुरुवारी रिलीज करू नका. पण प्रवीण तरडेंना माहिती होतं की त्यांच्या कंटेंटमध्ये दम आहे, की पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारी जरी लावला तरी चित्रपट हिट होणार. आणि सकाळी 5:30चा शो हाऊसफुल होता. म्हणजे विचार करा, त्यांना माहिती होती की आपला प्रेक्षक वर्ग कोण आहे, स्वामी भक्त आहेत वगैरे, तो चित्रपट बघणारच. आणि त्यांच्या समोर येणारे महत्वाचे चित्रपट कोणते, तर त्यांना माहित होतं ते ह्या चित्रपटांना पार करू शकतील. मग असा राजा शिवाजी चित्रपट असेल किंवा क्रांतीज्योती असेल, तुंबाडची मंजू असेल, ह्या चित्रपटांना हेच झालं की ह्यांना माहित होतं का त्यांच्या समोर कोणता चित्रपट आहे ते त्यांना पार करू शकतील का, किंवा त्यांचा प्रेक्षक वर्ग माहिती होता, किंवा त्यांचा कंटेंटमध्ये दम आहे हे माहिती होतं. आणि त्यामुळे आणि त्यांना स्पेशली प्रेक्षकांची पण साथ मिळाली आणि म्हणून त्यांना शोज पहिल्या दिवसापासून मिळाले. बरं, इथे थिएटर मालक तेच आहेत ना, ज्यांनी शोज दिला नाहीत तेच थिएटर मालक इथे पण आहेत. पण फक्त फरक एवढाच झाला की त्यांना माहिती होतं समोर काही येणार आहेत, त्यांनी सगळा तो अभ्यास केला होता आणि त्याचा कंटेंटमध्ये दम होता. महत्वाचं म्हणजे काय की कंटेंटमध्ये दम असणार. तुमचा चित्रपट चांगला असेल तर नक्कीच चालणार, नक्कीच शोज मिळणार तुम्हाला. आणि हेच एकमेव रिझन आहे की दोन बाजू बघितल्यानंतर असं वाटतं की समोरचा आपण जेव्हा रिलीज करतो तेव्हा समोरचा मोठा चित्रपट नसला पाहिजे, जेणेकरून आपले शोज खाईल तो. हे महत्वाचं कारण आहे. आणि थिएटर मालकाने जर का तुम्ही महाराष्ट्रामध्ये थिएटर आहे तर तुम्हाला एक शो मराठीचा ठेवावाच लागेल. मग बाकी तुम्हाला किती स्पायडरमॅन किंवा तसे चित्रपट कोणते असतात त्यांना द्या. आणि तुमच्या कंटेंटमध्ये दम असणं खूप गरजेचं आहे. सो मला जे वाटलं ते मी सांगितलं. तुम्हाला अजून काही ऍड करायचं असेल तर अजून ऍड करू शकता. सो नक्की कमेंट करा. आता आपण मराठी चित्रपटांच्या 3 चित्रपटाच्या कलेक्शन्सकडे वळूयात. मामाच्या गोव्याला जाऊ या चित्रपटाला लागून 6 दिवस कंप्लीट झालेत. या 6 दिवसामध्ये जे कलेक्शन झालंय ते सांगतो. 3 दिवसाचं कलेक्शन आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. 4थ्या, 5व्या आणि 6व्या दिवसाचं कलेक्शन सांगतो. 4थ्या दिवशी चित्रपटाने जी कमाई केली ती होती 11 लाख. नंतर 5व्या दिवशी 13 लाख. इथे 13 लाख आले कारण मंगळवार होता आणि मंगळवारी काही थिएटर्सला तिकीटची रक्कम 99-100 रुपये वगैरे असते, त्यामुळे 13 लाख. आणि नंतर 6व्या दिवशी ती पुन्हा ड्रॉप झाली 11 लाख. सो टोटल जे 6 दिवसांनंतर नेट कलेक्शन जे झालंय मामाच्या गोव्याला जाऊया चित्रपटाचं, तर ते आहे 1,05,00,000 एवढं, म्हणजे 1 कोटीचा टप्पा पार केलाय. आणि ग्रॉस जे कलेक्शन झालंय तर ते आहे 1,20,00,000. सो आता ह्या चित्रपटाचा बजेट जर का पाहिलं तर तो ऑलमोस्ट 2 ते 3 कोटीच्या मधला वाटतोय. जर का 2 ते 3 कोटीचा बजेट असेल तर तो त्याला अजून ह्या हफ्त्यात किमान 60-70 लाख तरी कमवावेच लागतील, तर कुठे तो सेफ मोडला जाऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ते बघणं इंटरेस्टिंग असणार की तो चित्रपट पुढे ह्या शनिवार रविवारी म्हणजे परवाच्या दिवशीचा शनिवार आणि रविवार जेव्हा येईल तेव्हा किती कमवतो आणि त्याचे जे सातत्य आहे ते टिकवून ठेवतो. कारण वीकडेजमध्ये म्हणजे बऱ्यापैकी होल्ड केला असं बोलू शकतो, पण एवढा पण नाही. म्हणजे किमान 30-30 लाख तरी कलेक्शन यायला हवे होते असं वाटतं. पण ठीक आहे, ओके आहे. 1 कोटी पार केलेला आहे. त्यामुळे आता पुढचा चित्रपट म्हणजे भूतंभयम चित्रपटाला लागून ऑलमोस्ट 13 दिवस ते 14 दिवस झालेले आहेत. तर ह्या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झाले तर ते आहे 2,90,00,000 एवढं. आणि जे ग्रॉस कलेक्शन झाले 13 दिवसांनंतर भूतंभयम ह्या चित्रपटाचं तर ते आहे 3,10,00,000 एवढं. आता ह्या चित्रपटाचा बजेट हा 4 कोटीचा होता, त्यामुळे अजूनही याला 1 कोटीची गरज नक्कीच आहे. तेव्हा कुठे जाऊन हा सेफ झोन मध्ये जाईल. प्रॉफिट तर खूप लांबचा 1 कोटी ते कमवू शकतो आणि सेफ झोन म्हणजे बजेट रिकव्हर करू शकतं का, हे महत्वाचं असणार आहे. आणि शनिवार रविवार ह्याही चित्रपटासाठी भूतंभयमसाठी खूप महत्वाचं असणार आहे हा वाला.
पुढचा चित्रपट म्हणजे एक होतं माळीन. एक होतं माळीन ह्या चित्रपटाला लागून हे 13 दिवस झालेत. एक होतं माळीन ह्या चित्रपटाचं नेट कलेक्शन जे झालंय 13 दिवसानंतर, तर ते आहे ऑलमोस्ट 30 लाख एवढं, आणि जो ग्रॉस कलेक्शन झालंय ते आहे 32 लाख एवढं. तर हे होतं ह्या तीनही चित्रपटांचं कलेक्शन. असं बघितलं तर वीकडेजमध्ये ओके म्हणजे 50-50 होल्ड केलेलं आहे, स्थिरता दाखवली आहे कलेक्शनच्या बाबतीत. पण हा शनिवार रविवार महत्वाचा असणार, कारण 15 तारखेला सनी देओलचा बटवारा हा चित्रपट येतोय. त्यामुळे पुन्हा तेच क्लॅश किंवा पुन्हा शोज कमी ते नको. त्यामुळे हेच शनिवार रविवार हा आणि पुढचा महत्वाचा असणार. सो नक्कीच ह्या विकेंडमध्ये हा चांगला कलेक्शन्स यावे हेच इम्पॉर्टंट असणार आहे ह्या सगळ्या तिन्ही चित्रपटांसाठी. सो मराठी चित्रपटांना काय शोज मिळत नाही वगैरे त्याबद्दलही आपण डिस्कस केलं, त्यामुळे त्याच्यावरही कमेंट करा, आणि तुमच्या कमेंट वाचायला खूप मला आवडतील. आणि ही व्हिडिओ जास्त शेअर करा हेच सांगू शकतो. इथेच सांगूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या.